नागपुरात 15 वर्षांपूर्वी उधार दिलेले पैसे परत न मिळाल्याच्या रागातून एका महिलेनं आपल्या नातेवाईकाची कार पेटवून दिली। मात्र मानकापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासात या प्रकरणाचा उलगडा करत आरोपी महिलेला अटक केली। ही घटना नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी परिसरातील आहे। तक्रारदार निखिलेश कृष्णराव राजूरकर हे फागोजी लेआउट येथे राहतात। 30 मे रोजी पहाटे त्यांच्या घरासमोर उभी असलेली कार एका अज्ञात मुखवटा घातलेल्या महिलेनं पेटवून दिली। काही क्षणातच कार पूर्णपणे जळून खाक झाली। घटनेची तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला। घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासण्यात आले। सुमारे 20 ते 25 कॅमेऱ्यांची पाहणी केल्यानंतर संशयित महिलेच्या हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या। तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथून तिला अटक केली। आरोपी महिलेची ओळख पुष्पा आमले अशी झाली आहे। पोलीस चौकशीत महिलेनं सांगितलं की तिचे नातेवाईक निखिलेश यांनी सुमारे 15 वर्षापूर्वी तिच्याकडून 60,000 रुपये उधार घेतले होते। मात्र ते पैसे अद्याप परत केले नव्हते। अनेक वेळा पैसे मागूनही आणि फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद न मिळाल्यानं ती संतप्त झाली होती। याच रागातून तिने कार जाळण्याचे कृत्य केल्याची कबुली दिली। सध्या पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। सदर महिला ही पूर्ण तिनं चेहरा बांधलेला होता, कपडे बांधलेले होते चेहऱ्यावर आणि चेहरा झाकलेला होता आणि ती त्या ठिकाणी येऊन पेट्रोल टाकून किंवा ज्वलाग्रही पदार्थ टाकून ती आग लावून पळून जात असल्याचे दिसले। आरोपी आणि फिर्यादी हे जुने लांबचे नातेवाईक आहेत। त्यांचा काही जुना 50-60 हजार रुपयाचा वाद होता आणि त्या वादातून सध्या फिर्यादी आणि त्यांचा परिवार हे तिच्याकडे दुर्लक्ष करत होते, तिचा फोन उचलत नव्हते किंवा तिला घरी घेत नव्हते। या कारणास्तव त्या रागातून तिने कृत्य केल्याचं दिसून येत आहे।